शिंगवे येथे अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल. चांदवड तालुक्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे तसेच पालेभाज्यांमध्ये समावेश असलेल्या दोडक्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी आत्माराम बोरसे यांनी गट क्रमांक 468 मधील आपल्या 1 एकर क्षेत्रात दोडक्याचं पीक घेतलं. या पिकासाठी आतापर्यंत सुमारे 1,00,000 रुपयांपर्यंत खर्च झाला. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आत्माराम बोरसे यांनी केली आहे. दादा, काल रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्या संदर्भात तुमचं या इथे काय नुकसान झाले, काय सांगाल? काल जो पाऊस झाला, गारा झाल्या, पाऊस पण झाला आणि जे वादळ होतं, वादळ खूपच अवघड होतं. ते हे जे दोडका पीक आहे, मी कांद्याला बाजार नाही म्हणून दोडका पीक निवडलं भाजीपाल्याच्या हिशोबाने. तर चालू होऊन एक 8 दिवस झाले होते, 2-3 खुडे केले मी. पण इथून पुढं उत्पन्न वाढणार होतं. तर वाढायच्या अगोदरच असं झालं. फुलकळी नाही राहिली, काहीच नाही, खूप मालाचं नुकसान झाली. बागही पडून गेला, ते आता उचलणं सोपं नाही. किती बाग केला होता? हा जवळजवळ एक 20 गुंठ्याच्या वरतीच बाग होता तो. आणि किती खर्च आला? खर्च कमीत कमी लाखाच्या वरच झाला. खर्च फक्त जो झाला तो झाला, बाकी आमची तर काहीच नाही. आमची जो रोज आहे आम्ही पकडतच नाही, फक्त खर्च झालेला आहे, भरपूर खर्च झालेला आहे. काही आतापर्यंत कोणी पंचनामे वगैरे काही केलं काही का नाही, शासकीय? पंचनामा नाही, काही नाही, कोणीच नाही आलं. तुम्ही काही कळवलं का? कळवलं नाही मी कोणाला. हां. का आता अपेक्षा हीच आहे, शासनाकडून काही झाली मदत शेतकऱ्यांना, तर दुसरं काय आता. बरं, ठीक. काय नाव आपलं? आत्माराम दगू बोरसे.